आज मी थोडं स्पेशल डिनर बनवायचा विचार केला. मी म्हटलं काय बनवू? मग फ्रीजमध्ये होते मशरूम. तर आज मी मशरूम मसाला बनवलेला आहे. हा ढाबा स्टाईल मशरूम मसाला इतका अप्रतिम झाला होता तुम्हाला सांगते. यामध्ये मी माझा थोडासा ट्विस्ट दिलेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या मशरूम मसाल्यासोबत मी मस्त मलबार पराठा केलेला आहे आणि इतका मस्त झालेला आहे. अगदी सोपं आहे आणि या दोघांचं कॉम्बिनेशन इतकं अप्रतिम लागलं. चला तर या दोन्ही रेसिपी करायला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली एकदम इंडियन स्टाईल, ढाबा स्टाईल मशरूम मसाला आणि हा मलबार पराठा ची रेसिपी करायला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात आधी या कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये मशरूम आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तर मी मशरूम स्वच्छ धुवून घेतले आणि याला या पद्धतीने कट करून घेतलेले आहे. खूप छोटे करायचे नाही किंवा खूप मोठे ठेवायचे नाही. असे मीडियम म्हणजे एका मशरूमचे 4 भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर याचं पाणी पूर्ण ड्राय होतपर्यंत याला परतवून घेऊ. बऱ्याचदा सगळ्यांच्याच रेसिपीमध्ये मशरूम आपण अख्खाच असा ग्रेव्हीमध्ये टाकतो, पण तो कुठेतरी असा व्यवस्थित शिजला जात नाही किंवा तो असा गिळगिळीत मिळमिळीत लागतो. तशी चव मला आवडत नाही पर्सनली, म्हणून मग मी असा विचार केला की याला छान मस्त फ्राय करून घेऊ आणि त्यानंतर आपण याला ग्रेव्हीमध्ये घालू. असं केल्याने या मशरूमची चव अजूनच वाढते आणि यामध्ये तुम्ही थोडं मीठ, थोडं तिखट वगैरे पण घालू शकता, म्हणजे मशरूमला पण एक चांगली टेस्ट येईल. आता हे आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी कांदा आणि शिमला मिरची पण थोडी मोठी मोठी कट केली, ती पण परतवून घेऊ. तर जो मी माझा ट्विस्ट म्हटला ना, तर मशरूम मसाल्यामध्ये शक्यतो या 2 वस्तू जात नाही. म्हणजे जसं आपण कढई पनीर वगैरे करतो तसंच हे कढई मशरूम तुम्ही म्हणू शकता. तर यामध्ये मी शिमला मिरची आणि कांदा मोठा कट करून घेतला आणि तो पण परतवून घेणार आहे. मशरूम परतवताना आणि हे शिमला मिरची आणि कांदा परतवताना गॅस मीडियम टू हाय ठेवायचा. आपल्याला याचा क्रंच जाऊ द्यायचा नाहीये, फक्त थोडंसं आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. हे बघा, याला असे थोडे ग्रिल मार्क्स आले. आता आपण हे काढून घेऊ. याच कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा यामध्ये जिरं घातलंय. जिरं छान फुललं आहे. आता यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे असे अगदी बारीक चिरून घेतले, ते घातले आणि याला छान परतवून घेऊ. आता हा कांदा थोडा गुलाबी रंगावरती परतवून घेऊ. हे बघा, कांदा मी 1-1.5 मिनिटं परतवून घेतला आणि हा थोडासा सॉफ्ट झाला आहे. आता यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि ती पण आपण 1 मिनिट परतवून घेऊ. 1 मिनिट शिजवल्यानंतर आलं लसूण पेस्टचा पण कच्चेपणा गेलेला आहे. आता यामध्ये मी टोमॅटो प्युरी घालते. तर मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक करून घेतले, म्हणजे मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि त्यामध्ये 5-6 काजू पण घातलेले आहे. त्याने आपल्या या ग्रेव्हीला छान थिकनेस येईल आणि टेक्स्चर पण छान येईल. आता ही ग्रेव्ही मी 1 मिनिट छान परतवून घेतली आणि आता यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं याला तेल सुटतपर्यंत परतवून घेऊ. तर हे बघा, छान तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता आपण सगळे सुके मसाले घालून घेऊ. तर जेव्हा मी सुके मसाले घातले तेव्हा मी कॅमेरा ऑन करायचंच राहून गेलो. तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड आणि अर्धा चमचा हा जो रेडीमेड किचन किंग मसाला असतो ना, तो घातलेला आहे. त्यानंतर थोडी कसुरी मेथी क्रश करून घातली आणि आता हे छान मिक्स करून घेऊ. हे बघा, हे छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये जे आपण मशरूम, कांदा, शिमला मिरची फ्राय करून घेतली होती, परतवून घेतली होती, ती यामध्ये घालू आणि छान मिक्स करून घेऊ. आता तुम्हाला कितपत थिक ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी ऍड करायचं आहे. तर इथे मी सगळ्यात पहिले अर्धा कप पाणी ऍड केलं. जसं जसं आपल्याला लागेल तसं तसं आपण नंतर थोडंसं पाणी ऍड करू शकतो. जशी आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी लागणार आहे त्या पद्धतीने आपण इथे ऍडजस्ट करून घेऊ शकतो. तर इथे मी पाऊण कप पाणी घातलं. अर्धा कप पेक्षा नंतर थोडं परत घातलं आणि हे बघा, अशी कन्सिस्टन्सी मी इथे ठेवलेली आहे. हे छान मिक्स करू आणि याला झाकून 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊ. हे बघा, ग्रेव्हीला किती छान तेल सुटलेलं आहे. आपली भाजी मस्त शिजलेली आहे. बस आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर इथे 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम घातलं. फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरी जी मलाई असते आपली दुधावरची, त्याला थोडंसं फेटून घ्यायचं, ते घातलं तरी चालतं. वरून थोडी कोथिंबीर घालू आणि याला छान मिक्स करू. तर तुम्ही बघू शकता आपला हा ढाबा स्टाईल मशरूम मसाला तयार आहे. यामध्ये माझं गरम मसाला घालायचं राहिलं तर मी इथे पाव चमचा गरम मसाला घातला. हे छान मिक्स केलं आणि रेडी आहे.
आता मस्त मलाबार पराठा तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. जसं आपण कुठल्याही पराठासाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ, थोडी साखर घातली म्हणजे त्याचा स्ट्रेचीनेस येतो त्यामुळे. आणि हा जो पराठा आहे मी मैद्याचा करत आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाचा पण करू शकता, पण मैद्यामध्ये ग्लुटेन छान असतं त्याच्यामुळे जेव्हा हा पराठा करतो तेव्हा ते इझी जातं, म्हणून हा मी मैद्याचा केलेला आहे. थोडंसं तेलाचा हात घेऊन मी परत हे छान मळून घेतलं आणि आता याचे गोळे तयार करून घेऊ. हा जो मलाबार पराठा असतो ना त्याला आपल्याला पीठ नाही लावायचं लाटताना, हा तेलानेच लाटायचा आहे. शक्य असेल तर जितकं तुम्ही लाटण्याने लाटू शकता ते लाटण्याने लाटायचं. आणि हे बघा या पद्धतीने. जर तुम्हाला याला हाताने स्ट्रेच करता येत असेल तर या पद्धतीने तुम्ही हाताने पण स्ट्रेच करू शकता. हे बघा थोडं थोडं तेल लावून मी याला छान स्ट्रेच करून घेतलं आणि आता याला या पद्धतीने फोल्ड करायचं. हे असं हाताने पण करू शकतो, म्हणजे हातावरती पण होतं या पद्धतीने. नाही जर असं करता येत असेल तर तुम्ही जसं आपण लच्छा पराठा करतो त्या पद्धतीने पण करून घेऊ शकता. हे बघा याला मी छान असं स्ट्रेच करून घेतलं आणि याचा असा रोल हा बंद करून घेतला आणि आता याला लाटून घेऊ. हे बघा आपला हा मलाबार पराठा लाटून झाला आहे. मी याला आता भाजून घेते. तर इथे तव्यावरती हा घालून घेतला. दोन्हीकडून मस्त खरपूस भाजून घेऊ. भाजताना तुम्ही तेल, बटर, तूप कशाचाही वापर करू शकता. हे बघा या पद्धतीने मी तुपाने मस्त खरपूस हा पराठा भाजून घेतला. भाजताना गॅस मीडियम ठेवायचा, अगदी हाय ठेवायचा नाही, नाहीतर हा पराठा ना आतून कच्चा राहू शकतो. तर मीडियम गॅसवर मस्त दोन्हीकडून हा खरपूस भाजून झालेला आहे. आणि याच पद्धतीने मी सगळे हे मलाबार पराठे तयार करून घेते. हे बघा जसं मी सुरुवातीला सांगितलं हा पराठा करताना की जर तुम्हाला तेल लावून करता येत नसेल तर या पद्धतीने इथे जसं मी दाखवते ना त्या पद्धतीने करा. हे बघा इथे दाखवलं त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता आणि मस्त खरपूस भाजून घ्यायचं जसं मी आधी दाखवलं. आता आपला हा मशरूम मसाला पण तयार आहे आणि हा पराठा पण तयार आहे. आता आपण सर्व करू. हे बघा थाळीमध्ये मी थोडंसं सॅलेड ठेवून दिलं आणि आपला मशरूम मसाला सर्व केला. सोबत आपण जे पराठे तयार केले होते मलबार पराठा तो ठेवलेला आहे. मस्त तूप लावून घेतलं होतं मी त्याला वरून. आणि हे बघा आपली ही थाळी तयार आहे. दिसते ना सुंदर, खायला पण इतकी अप्रतिम झाली होती. रात्रीच्या जेवणासाठी हा ढाबा स्टाईल मशरूम मसाला आणि मस्त हे मलबार पराठे एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटले. आणि तुम्हाला माहिती आहे हा मशरूम मसाला या पराठ्यासोबत तर छान लागतोच, पण नान सोबत वगैरे पण छान लागतो. त्यानंतर तुम्ही सिंपल तुपाचे पराठे जरी केले ना त्यासोबत पण खूप छान लागतो आणि इवन जीरा राईस सोबत पण अप्रतिम जातो. तर एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीमध्ये उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.